विधानसभा निवडणुकीसाठीचा मनसेचा जाहीरनामा मात्र प्रसिद्ध करण्यात आलाय। आम्ही हे करू या नावानं मनसेच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। सत्ता आल्यानंतर काय आणि कसं करणार ते जाहीरनाम्यात असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। मूलभूत सुविधांसह महिला सुरक्षेवर भर देण्यात आलाय, तसंच औद्योगिक धोरणासह मराठीच्या सन्मानावरही भर देण्यात आलाय। नेमकं जाहीरनाम्यात काय आहे पाहूया। उद्धव ठाकरेंच्या याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं आम्ही उभी करणार म्हणून सांगितलं। मला असं वाटतं शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करण्यापेक्षा मला असं वाटतं विद्या मंदिरं उभी करणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धन करणं गरजेचं आहे। तर मला असं वाटतं काहीतरी गल्लत होतीये। मंदिरं आज मला असं वाटतं चौकामध्ये सगळीकडे पुतळे आहेत आपल्याकडे। तर विद्या मंदिरं जास्ती होणं गरजेचं आहे, ती चांगली होणं गरजेचं आहे, मुलांना चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांचे गडकिल्ले चांगले होणं गरजेचं आहे। जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय पाहूया। मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, महाराजांची मंदिरं उभी करण्यापेक्षा विद्या मंदिरं उभी करणं गरजेचं। दळणवळण, वीज, पाण्याचं नियोजन, सक्षम स्थानिक प्रशासन प्रकल्पासाठी लोकसहभाग, प्रगतीच्या संधी, राज्याची औद्योगिक प्रगती, मराठी भाषेचा वापर, प्रसार प्रचार, मराठीचा दैनंदिन वापर, गड किल्ले संवर्धन, कृषी आणि पर्यटन क्षेत्राचा विकास, राज्याचं आर्थिक धोरण सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन आणि मलनिस्सारण,